रेस्ट ऑफ साताराने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि गोलंदाजीसाठी सातारा जिल्ह्यातील वाई गावामधून हा खेळाडू देखील खेळत असतो. प्रशांत तर वाई एक्सप्रेस म्हणून त्याला देखील संबोधलं जातं. तेच तर गोलंदाज आहे वाई विभागातील. यावेळेचा बॉल एक्सप्रेस वर इथे मात्र हल्ला चढवलाय. बॅट्समन सनीच्या बॅटमधनं तर विवो परफेक्ट बॉक्स मध्ये बसलाय तो प्रेम पोस्टर. तर मित्रा तिथून उठावं, पडला बिडलास तर आतमध्ये जावं. जी बाहेर बसले त्यांनी आत जावं, मंडळाची विनंती आहे. यावेळचा बॉल देखील सनीच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा हिट. प्रशांतच्या गोलंदाजीवर केलाय प्रहार. तर 6 धाब्यांसाठी येतोय हा षटकार. तर यस डीजे काय कसं काय तर थँक्यू. बरं चाललंय ना सगळं. यावेळी ऑप्टिकच्या बाहेर हा बॉल पिच झालाय, सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या धावपलकावर लागली आतापर्यंत 13 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. सुरुवात इथून चांगली करून दिले टीम रेस्ट ऑफ पुणेसाठी. बॅटिंग करत असताना सनी या फलंदाजाने. यावेळचा बॉल सनी 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 हे नाव मैदानावर गुणगावत आहे. चाललंय ना सगळं. तर थँक्यू डीजे. एक सुमधुर गीत आपल्या समोर इथे पेश झालं पुणेकरांसाठी, कारण की बॅटिंग इथे मात्र फॉर्म मध्ये आहे. काय बॅटिंग केली जाते आतापर्यंत. 3 षटकार आलेत ते मात्र सनीच्या बॅटमधनं. लाजवाब बॅटिंग. वाई एक्सप्रेसला इथून मात्र विचार करण्यासाठी भाग पाडलं जाईल. यावेळेचा बॉल व्हाईट यॉर्कर चेंडू रिलीज झालाय. अशी गोलंदाजी करणं इम्पॉर्टंट आहे टीम रेस्ट ऑफ सातारा साठी. यावेळी फुल टॉस ऑन साइडला भिरकावलाय, परंतु चेंडू जाईल घोषित रिझन मध्ये. सिंगल मिळते टीमची धावसंख्या 20 धावा 20 रन्स. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल तेज सर्रार होता. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिला इथे संपलंय. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर तर 20 धावा
20 रन्स. वाले पगडी वाले आम्ही पुणेरी एसपी मॉडर्न एफसी वाले आम्ही पुणेरी स्कार्फ बांधून रायडर स्कार्फ बांधून रायडर वाले पगडी वाले. तर षटक क्रमांक दुसरा गोलंदाज गणेश कदम. तर जावळी तालुक्यातील हा खेळाडू देखील आहे गणेश कदम. यावेळचा बॉल फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. इथे मात्र विकेटची झाली पतन. हा बाबा 20 रन्स. रेस्ट ऑफ सातारा विरुद्ध रेस्ट ऑफ पुणे ही लढत देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा गणेश कदम आपल्या टीमसाठी हाताळेल. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय अजित. रतनजी मांडवे साहेब तसेच राजू निगडे साहेब, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे. तर यावेळचा बॉल स्टँड अँड द डिलेव्हर. सनीच्या बॅटमधनं आणखी एक आपला स्ट्रोक लंबन बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. बॅटिंग सनी आपल्या टीम साठी करतोय या मॅच मध्ये. यावेळी पॅडल स्वीप करायचा होता, इथे मात्र एक सिंगल कंप्लीट झाली. घोषित रिझर्व मध्ये चेंडू दाखल झाला. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 31-31. तर 2 चेंडू आहेत. यावेळी हेलिकॉप्टर स्ट्रोक लँड झालाय 6 धाब्यांसाठी. लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर येते हा षटकार. आपल्याला पाहायला मिळाले. यावेळचा बॉल फुल टॉस. संधी आहे आणि या संधीचं सोनं झालंय.
आणखी एक षटकार. बॅटिंगचं प्रदर्शन सनी याच्या बॅट मधून. तर सनी बद्दल तर टीमची धावसंख्या 43 धावा, 43 रन्स. तर वैयक्तिक 41 धाब्यांवर खेळतोय बॅट्समन सनी आपल्या टीमसाठी. तर सनी बद्दल बोलावं तेवढं कमी. आपल्या होम टीम एबी बॉईज कडून खेळताना सुद्धा त्याच्याकडून मोठे फटकेबाजी आपल्या सर्वांना पाहण्यास मिळते. आपल्या गावासाठी खेळताना सुद्धा जो सुंदर मोठी फटकेबाजी करतो. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील चिखलगाव या गावचा हा खेळाडू आज नवी मुंबईमधील या APPL 2022 मधील एक मोठ्या AP रेस्ट ऑफ पुणे संघाकडून खेळताना मोठी फटकेबाजी करताना आपल्यास पाहण्यास मिळत आहे. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय प्रशांत. पहिलं षटक महागडं ठरलं होतं. प्रशांतचं 20 धावा त्याने त्या ओव्हरमध्ये खर्च केल्या, परंतु या स्पेलमध्ये कशी गोलंदाजी होईल हे देखील पाहणं इम्पॉर्टंट आहे. कारण की सातारा तालुक्यातील खेळाडू आणि त्याचबरोबर पुणे तालुक्यातील खेळाडू हे देखील आपल्याला पाहायला मिळतील या मॅच मध्ये. यावेळेचा बॉल एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. तर टीमची धावसंख्या 44 धावा. यावेळचा बॉल सनीच्या बॅट मधनं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु मिळतील 2 धावा. तर मोहन नाना शेवाळे व रतनदादा मांडवे यांना विनंती असेल आपण स्टेजवर यायचे, स्थानापन्न व्हायचे. तर आपणास कळकळीची विनंती असेल आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. तर यावेळी देखील एक चांगला चेंडू इथून रिलीज झालाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. तर येतो डॉट बॉल. तर टीमची धावसंख्या 46 आणि तर 44 धाब्यांवर खेळतोय बॅट्समन सनी आपल्या टीमसाठी. यावेळचा बॉल एक लाजवाब स्ट्रोक. सनी 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 वाले आम्ही पुणेरी स्कार्फ बांधून रायडर मुली आम्ही पुणेरी शुद्ध स्वच्छ स्वच्छ आमची बोली. यस डीजे. तर अर्धशतक या सनीच्या बॅट मधनं देखील आलंय. लाजवाब बॅटिंग सनीने केले आपल्या या टीम साठी. तर बॅट दाखवायची आहे आपल्या डगआउटच्या दिशेने, कारण की अफलातून बॅटिंग त्यांनी केली. 50 धावा त्याच्या बॅट मधनं आल्या. टीमची धावसंख्या 52. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल
ऑन साइडला भिरकावला, एक सिंगल कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53. तर लहू पवार साहेबांकडनं सुवर्ण संधी आहे. सनीसाठी 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल लहू पवार यांच्या माध्यमातून. यस डीजे प्लीज. सरळ आणखीन एक षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक. तर हिंदू हृदय सम्राट या हिंदू या वृत्तपत्राचे संपादक सन्माननीय वीरेंद्र म्हात्रे साहेबांचे आगमन झाले. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, दीदी को डरने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे, दीदी को डरने का नहीं. यावेळचा बॉल Hey buddy, this is a song Single which is gonna be a massive hit of the year. Thank you. 73 ಮಾಡಿಸತ್ತ ಮನುಷ್ಯನ ತೋಳ ವಚ್ಚಿ ಮೇಲ ಕಟ್ಟಿ ಅರ್ರರ್ರ ನಾಕ ಮಾಡಿಸತ್ತ ಮನುಷ್ಯನ ತೋಳ ವಚ್ಚಿ ಮೇಲ ಕಟ್ಟಿ ಅರ್ರರ್ರ ನಾಕ ಮುಖ ಅರ್ರರ್ರ ನಾಕ ಮುಖ
मधनं बॅट्समन सनीच्या दरम्यान आपल्या टीमसाठी आणि टीमची धावसंख्या 86 धाबा आणि 87 धाब्यांचं टार्गेट आहे. 87 धाबा इथून कंप्लीट करायच्या आहेत टीम रेस्ट ऑफ सातारेसाठी. रेस्ट
लागली मग खेटू लागली रेटू लागली खेटू लागली रेटू लागली खेटू लागली माझ्या हृदयात थड थड कर पुरी जरा जपून दांडा धर 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 2022 भव्य दिवस हे आयोजन शेवटच्या गाडीला शेवटच्या भेटीला मग शेवटच्या गाडीला शेवटच्या भेटीला देऊन मला आन पदर गेला वर मोठी फटकेबाजी पोरी जरा जपून दांडा धर दांडा धर पोरी जरा जपून 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 दांडा धर रेपी रेस्ट ऑफ सातारा संघाला विनंती असेल आपली ओपनिंग जोडी पाठवा. सामना लवकर सुरू करून घ्या. यानंतर आपला फायनलचा सामना आहे. तर रेपी रेस्ट ऑफ सातारा संघाकडून ओपनिंग जोडी गणेश कदम आणि विशाल परमार याच्या माध्यमातून खेळपट्टीवर येताना दिसते. तर एपी रेस्ट ऑफ पुणे संघाचं पहिलं षटक टाकण्यासाठी एपी रेस्ट ऑफ पुणे संघाचा गोलंदाजी करण्यासाठी येतोय तो मंगेश. तो स्ट्राईकला असेल गणेश. सुंदर अशी फटकेबाजी आज दिवसभर गणेशाच्या बॅटमधून आपल्या सर्वांना पाहण्यास मिळाली होती. तर नॉन स्ट्राईकला असेल विशाल परमार. गणेशमध्ये दमखम आहे. ही मॅच ओढून सातारा संघाच्या पारड्यात पाडण्यासाठी. तर पहिला चेंडू घेऊन मंगेश गणेशसाठी. पहिलाच चेंडू भिरकावलाय पण चेंडू जाते घोषित क्षेत्रात. एक धाव संघाचा श्री गणेश होतोय एका धावेने. संघाची धाव संख्या 1. चेंडू नंतर 1 धाव. तर यावेळचा बॉल मोठं कंप्लीट करायचं आहे टीम रेस्ट ऑफ सातारासाठी. पहिल्या बॉलवर सिंगल आली. हा षटकार येतो. षटक क्रमांक पहिला हाताळला जातो. गोलंदाज मंगेश याच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू आहे या टीमचा. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक परंतु चांगला एफर्ट होतं तिथे. यावेळचा बॉल लॉफ्ट केलाय. ऑन साइडला फिल्डर आहे डीप मध्ये. चांगली बॉलिंग करतोय गोलंदाज मंगेश. यावेळचा बॉल लोअर फुल टॉस होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला. बॅटचा बॉटम चिटला ब्रश होतोय. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत. त्या मात्र 10 धाबा. 10 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. शेवटचा बॉल
यावेळचा बॉल फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. सनी येतोय बॉल खाली, कोणती चुकी होणार नाहीये. मोठ्या विकेटची झाली पतन. पाहण्यास मिळालेलं आहे. तर 24 चेंडू आणि 77 धाब्यांची गरज आहे. 77 रन इथून कंप्लीट करायची आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय समीर. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे गणेश. गणेश आणि सागर ही जोडी मैदानावर देखील दाखल आहे. तर चला स्पीडअप करा प्लीज, अजून फायनलचा सामना इथे आपल्याला खेळवायचा आहे याची नोंद घ्या. यावेळचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय, घोषित रिझर्व्हमध्ये चेंडू दाखल झाला. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 11 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळचा बॉल तर 2 धावा मिळतील. स्ट्रोक चांगला होता गणेश कदमचा, परंतु या बॉलवर मिळतील फक्त 2 धावा. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा लागला धावफलकावर आतापर्यंत 13. तर यावेळचा बॉल लॉफ्ट केलाय, परंतु गोलंदाजाचं इथून सुदैव असेल. मिळतील 2 धावा. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 15. षटक क्रमांक दुसरे इथे मार्गस्थ आहे. पिटूचं दुसरं षटक. आतापर्यंत 3 बॉल या ओव्हरमध्ये देखील खर्च झाले. 3 बॉल या ओव्हरमधून रिलीज झालेत आणि 5 धावा देखील इथे खर्च झाल्यात. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. समीर. यावेळचा बॉल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. तर डॉट बॉल येतोय.
यावेळी फुल टॉस, तिथे फिल्डर होता त्याला बीट करून सरळ चेंडू चाललाय बाउंड्री लाईन. यावेळचा बॉल लॉंग बॉडी लाईनच्या बाहेर गणेश कदमच्या बॅट मधनं हल्ला. हा बॉल तर सिंगल मिळते. घोषित रिझर्व मध्ये चेंडू दाखल झालाय. षटक क्रमांक 3 गोलंदाज अजित आलाय आपल्या टीम साठी हाताळण्यासाठी. यावेळचा बॉल एक सिंगल, इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 27 धावा 27 रन्स यावेळी स्कोरबोर्डवर देखील लागलेत. तर येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 16 आणि करायचे आहेत तुम्हाला 60. यावेळचा बॉल लॉफ्ट केलाय लॉंग बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये. एक सिंगल मात्र कंप्लीट झाले. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली. तर या बॉलवर रन किती आहेत? तर या बॉलवर रन किती आहेत? सिंगल. ओके, यावेळचा बॉल लॉफ्ट केला ऑन साइडला. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. एक सिंगल फक्त मिळेल, एकच्या जास्त काही मिळणार नाहीये. या बॉलवर टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्यात 29 धावा 29 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळी हेलिकॉप्टर स्ट्रोक इथून खेळलाय.
तर 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. शेवटचा बॉल. तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या 32 धावा 32. शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय. गणेश कदमच्या बॅट मधने येतोय षटकार. धाबा 38 रन्स. 12 चेंडू आणि 49 धाब्यांची गरज आहे. तर मेगा फायनल APPL 2022. तर फायनल मध्ये 2 संघ दाखल झालेत. एक आहे रॉयल स्ट्रायकर्सचा संघ, जो संघाचे संघ मालक आहेत सन्माननीय आनंद शेवाळे साहेब. दुसरा संघ आहे MR वॉरियर्स. या संघाचे संघ मालक आहेत महेश जाधव व रघुनाथ शेवाळे साहेब. हे 2 संघ या मॅच नंतर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील मेगा फायनल मध्ये. तर षटक क्रमांक 3 गोलंदाज मंगेश. तर माफ करा 4थं षटक आहे. इथे एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धाबा लागला द फलकावर. 43 धावा 43 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. आयकॉन खेळाडू आहे या टीमचा मंगेश. यावेळचा बॉल गणेश कदमच्या बॅट मधनं आणखीन एक तर टीमची धावसंख्या 6 ने वाढली. धावा लागला धावफलकावर. 49 धावा 49 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड आतापर्यंत धावफलकावर देखील लागलेत. 9 चेंडू आणि 38 धाब्यांची गरज. यावेळी देखील फुल टॉस. दिशा दिली. टाइम केलं या बॉलला. स्पीड निघाला.
अर्धशतक इथे कंप्लीट केलंय गणेश कदमने आपल्या टीम साठी. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 5 आणि करायचे आहे तुम्हाला 24. 5 चेंडू आणि 24 धाबा. अरे दोन यावेळचा बॉल लॉफ्ट केलाय. येतोय तर 3 चेंडू आणि 18 धावा. यावेळचा बॉल 2 धावा. 2 चेंडू आणि 16 धावा. एखादा नो बॉल वर जर मोठा हिट आला तर या मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. क्रिकेट आहे, इथे कधीही काही घडू शकतं. 2 चेंडू 16 धावा. शेवटचा चेंडू जोपर्यंत रिलीज होत नाही तोपर्यंत सामना हा कोण विजय होईल हे ठरलं जात नाही. कारण की क्षणाक्षणाला बदलणारा हा खेळ क्रिकेट आहे मित्रांनो. यावेळचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय. 1 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. तर चला टॉस साठी या. MR वॉरियर्स आणि रॉयल स्ट्रायकर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. तर APPL 2022 भव्य दिव्य आयोजन. MR वॉरियर्स वर्सेस रॉयल स्ट्रायकर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी बॉक्स मध्ये यायचे. तर महामुकाबला रेस्ट ऑफ AP रेस्ट ऑफ पुणे वर्सेस AP रेस्ट ऑफ सातारा. तर AP रेस्ट ऑफ पुणे संघ विजयी झालेला आहे. संघाचा हार्दिक अभिनंदन.